आजवर आपण कोल्हापूरकरांचा रांगडेपणा बघितला असेल, त्यांच्या तांबड्या पांढऱ्याचं कौतुक ऐकलं असेल, पण कोल्हापूरकरांचं जीव लावणं हे तुम्ही एकदा बघाच। त्यांच्यासारखा नादखुळा जीव कुणीच लावत नसतं। अहो, एका हत्तीनीसाठी अख्खा जिल्हा गेल्या महिन्यापासून रडतोय। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत। आपली लेक सासरी पाठवताना जशी अवस्था एखाद्या आई वडिलांची व्हावी, त्या क्षणी जसा हुंदका दाटून यावा, तसं गेल्या महिन्याभरापासून कोल्हापूरकरांचं होतंय। इतकंच नाही तर आमची लेक पोहोचली का, तिनं काय खाल्लं यासाठी ते कोल्हापूरकर जिओच्या कस्टमर केअरला फोन करतायत आणि तिची विचारपूस करतायत। एवढंच नाही तर तिला आता घरीच आणायचंय याचा चंगच कोल्हापूरकरांनी बांधलाय। अंबानीनं आमच्या हत्तीनीला नेलंय म्हणून अंबानीचं जिओच आता आम्हाला नको असं म्हणत कोल्हापूरकर जिओला बायकॉट करतायत। गावागावात पोर्टेबिलिटीच्या माध्यमातून एअरटेल स्वीकारलं जातंय, तर तिकडं राजकीय नेतेही रिंगणात उतरलेत। राजू शेट्टी, सतेज पाटील, कृष्णा महाडिक हे सगळे नेते महादेवी हत्तीनीला महाराष्ट्रात आणण्यासाठी प्रयत्न करतायत। अहो, आता जिथे कोल्हापूरकरांनी प्राडाला रस्त्यावर आणलं, तिथे या अंबानीचं काय? त्यामुळे अवघ्या कोल्हापूरकरांची लाडकी आणि आता महाराष्ट्राची लेक झालेली महादेवी हत्तीण आता लवकरच तिच्या माहेरी म्हणजे नांदणीत येणार अशा बातम्या येतात। त्यामुळे नेमकं काय काय होतंय, नेमक्या कोल्हापुरात काय काय हालचाली सुरू आहेत, त्यामुळे खरंच महादेवी हत्तीण खरंच महाराष्ट्रात परत येणार आहे का? या सगळ्यांना कोल्हापूरच्या आंदोलनाला यश मिळणार आहे का? कोल्हापुरात नेमकं काय घडतंय समजून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। नमस्कार, मी भाग्यश्री आणि आपण पाहताय बखर लाईव्ह। व्हिडिओला सुरुवात करण्याआधी आपण महादेवी हत्तीण कोल्हापूरच्या त्या नांदणीत कशी आली, तिनं कोल्हापूरकरांना कसा लळा लावला ते समजून घेऊ। तर तब्बल 1300 वर्षाचा धार्मिक इतिहास असणाऱ्या नांदणी जिनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामी मठ तिथं आहे। अकबरानं या मठाला हत्ती भेट दिला होता, तेव्हापासून या मठात हत्ती पाळण्याची प्रथा आहे। महादेवी हत्तीण या परंपरेचं प्रतिनिधित्व करत होती। सुमारे 35 वर्षापूर्वी अवघ्या 6 वर्षाची असताना महादेवी उर्फ माधुरी ही कर्नाटकाच्या जंगलातून या मठात आणण्यात आली। मागच्या 3.5 दशकात या मठात तिचं वास्तव्य आहे। मागच्या 3.5 दशकात तिनं पंचक्रोशीतल्या सगळ्यांनाच लळा लावलाय। रोज 10 किलोमीटरचा प्रवास आणि गावच्या बाजारातून मुक्त फेरफटका ती मारायची आणि त्यामुळे लोकांना तिचा लळा लागला होता। दरम्यान 2018 मध्ये तिची देखभाल करणारा नागाप्पा हा माहूत हृदयविकाराच्या तीव्र झटक्यानं आजारी पडला आणि डॉक्टरांनी त्याला विश्रांती घ्यायची सांगितली। त्यामुळे त्याने ती नोकरी सोडली आणि मग तिथूनच माधुरी पेटा या संस्थेच्या नजरेस पडली। या संस्थेकडून मुंबई उच्च न्यायालयात या हत्तीनीची देखभाल होत नसल्याची तक्रार नोंदवली गेली। काही वर्षापूर्वी वनतारा या गुजरातमधील अंबानी कुटुंबियांच्या खाजगी संस्थेनं पेटा या संस्थेची साथ दिली। मठात महादेवी हत्तींचं संगोपन नीट होत नाही, ती आजारी असताना तिची प्रॉपर काळजी घेत नाही, अशी सगळी ती तक्रार होती आणि याच तक्रारीचा निकाल देताना न्यायालयानं महादेवी उर्फ माधुरी हिला वनतारामध्ये पाठवून देण्याचा इशारा दिला। ती आजारी असताना तिची काळजी घेतली जात नाही अशी ती तक्रार होती आणि याच याचिकेचा निकाल देताना न्यायालयानं महादेवी उर्फ माधुरी हिला वनतारामध्ये पाठवून द्या असा इशारा दिला। दरम्यान त्यानंतर ग्रामस्थांनी आणि मठाधिपतींनी उच्च न्यायालयाच्या याचिकेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलं होतं, मात्र सर्वोच्च न्यायालयानं उच्च न्यायालयाचा तो निर्णय कायम ठेवला आणि अश्रू भरल्या डोळ्याने अत्यंत दुःखात कोल्हापूरकरांनी तिची पाठवणी गुजरातमध्ये केली। गेल्या 5 वर्षापासून ही महादेवी मठात राहावी यासाठी कोल्हापूरकरांनी न्यायालयात लढा सुरू केला होता। सोमवारी महादेवीला घेऊन जाण्यासाठी ॲनिमल ॲम्ब्युलन्स गावात आली। तिची गावातून मिरवणूक निघाली तेव्हा गावकऱ्यांचा बांध सुटला। त्यावेळी हत्तीणीला निरोप देताना लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळेच ग्रामस्थ भावूक झाले। त्यानंतर अंबानीनेच आमच्या महादेवी अर्थात माधुरीला गुजरातमध्ये नेलं म्हणून कोल्हापुरातल्या अनेक गावांमध्ये जिओला बायकॉट केलं गेलं। पोर्टेबिलिटीचा पर्याय शोधत अनेकांनी एअरटेलला स्वीकारलं आणि जिओला दूर लोटलं। त्यानंतर जिओनं ग्रामस्थांची समजूत काढण्यासाठी फोन केले गेले, मात्र कोल्हापूरकरांनी काही ऐकलं नाही।
दरम्यान आता तिला पुन्हा एकदा कोल्हापुरात आणण्यासाठी राजकारण्यांनी बाह्या पुढे केल्यात। तसंच महादेवी हत्तीणीला पुन्हा आणण्यासाठी सतेज पाटील, राजू शेट्टी यांच्याकडून स्वाक्षरी मोहीम देखील आखण्यात आली आहे। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केल्याची माहिती आता समोर आली आहे। याच दरम्यान आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे की महादेवी हत्तीणी संदर्भात मोठी हालचाल सुरू झाल्याचं दिसतंय। वंतारा प्रकल्पाचे सीईओ विहान कर्णी आणि त्यांची टीम नांदणीसाठी रवाना होणार आहे। विहान कर्णी आणि त्यांची टीम कोल्हापूर विमानतळावर येऊन नांदणीला जाणार असून यावेळी मठातील महाराजांची भेट घेणार आहेत। त्यामुळे महादेवी हत्तीण पुन्हा नांदणीला येणार की नाही याबाबतच्या चर्चा रंगल्या आहेत। महादेवी हत्तीणीला परत आणण्यासाठी 24 तासात 1,25,353 लोकांनी स्वाक्षरी केली। दिनांक 1 ऑगस्ट शुक्रवार रात्री 8 वाजेपर्यंत ही मोहीम चालू राहणार आहे। नांदणी मठाचे स्वामीजी यांच्या हस्ते या सर्व फॉर्मचं शनिवारी सकाळी 10 वाजता नांदणी इथं पूजन होणार आहे आणि शनिवारी 2 ऑगस्ट दुपारी 1 वाजता कोल्हापुरातील रमणमळा पोस्ट ऑफिसमधून स्पीड पोस्टद्वारे हे सर्व फॉर्म राष्ट्रपती कार्यालयाकडे पाठवले जाणार असल्याची माहिती सतेज पाटलांनी पोस्ट करत दिली आहे। तसंच जैन समाजाकडूनही एकूणच या प्रकरणाबाबत दबाव वाढतोय। राजकारणीही आता मैदानात उतरलेत आणि ग्रामस्थ तर आधीपासूनच मैदानात आहेत। त्यामुळे येत्या काही काळात खरंच दबाव वाढणार आहे का आणि महादेवी हत्तीण कोल्हापुरात परतणार आहे का हे सगळं पाहणं तितकंच महत्त्वाचं वाटतंय। पण तुम्हाला काय वाटतं, कोल्हापूरकरांची लाडकी आणि आता अवघ्या महाराष्ट्राची लेक झालेली महादेवी खरंच महाराष्ट्रात परत येणार का? कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद। समाजकारण, प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बखर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा।